पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचलाय। पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेलगत हवाई हल्ला केल्याचा दावा केलाय। या कारवाईत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जात असलं तरी अफगाणिस्तानने या हल्ल्यात 19 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय। पाहूया या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट। पाकिस्तानच्या लष्कराने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या 7 छावण्यांवर कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी सकाळी एक्स वरून दिली आहे। ही कारवाई दहशतवाद्यांविरोधात करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र पाकिस्तानने मदरशांवर हल्ला केल्याचा आरोप करत या कारवाईत 19 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला। हवाई हल्ल्याचं नेमकं ठिकाण पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही। मात्र सोशल मीडियावरील रिपोर्टनुसार हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान अफगाणिस्तान सरकारने निवेदन जारी करत या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय। पाकिस्तानच्या कारवाईत 19 नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे याचा बदला घेतला जाईल असा इशाराही अफगाण सरकारने दिलाय। अलीकडेच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बजोर जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 11 सैनिक आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता। तसेच बन्नू जिल्ह्यातील आणखी एका हल्ल्यात एका लेफ्टनंट कर्नलसह 2 सैनिकांचा जीव गेला होता। या हल्ल्यामागे अफगाणिस्तानातील तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केलाय। पाकिस्तानचा आरोप आहे की टीटीपी अफगाण भूमीवरून हल्ले करत, मात्र काबूल प्रशासन आणि टीटीपी हे नाकारतात। 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला असून सीमावर्ती संघर्षात जीवितहानी झाली आहे। कतारच्या मध्यस्थीने युद्धबंदी असली तरी औपचारिक शांतता करार नाही। अलीकडील हवाई हल्ल्यामुळे तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी, पुणे।